मने बाजू थांब 2 मिनिटं हॅलो बरोबर जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही पद्धतीने आजही मोर्चा काढत आहोत आणि हा मोर्चा एकदम शांततेने तथागत भगवान बुद्धाच्या सांगण्यावरून आरोपी कसं होईल या पद्धतीचे अमित शाह संसदेचे बोलले जय भीम जय भीम जय भीम बोलले तात्पुरतं बरं होतं मग ते किती बोलले आजपर्यंत कुठल्या स्टेजवर ते नाव घेतलेलं नाही आहे त्यांनी संसदमध्ये एवढं चांगलं नाव घेतलं आंबेडकर 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 ते पूर्ण गाजलं आणि ते बोलले की स्वराज्य भाषाखाली तो त्याच्या पद्धतीने बोललेला आहे पण आम्ही म्हणतो की त्याने जे केलं आहे ते कृत्य तसं आम्ही करणार नाही आहे कारण का जे आता अमित शहाने बोललेत ना त्याचा पूर्ण जगभरच नव्हे तर सगळे जेवढे लोक आहेत ना ते निषेध करत आहेत आणि कर्नाटक सरकारने दाखवून दिलं त्यांना बाकी लोकांनी दाखवून दिलं त्यांना आम्ही सत्तेमध्ये आहोतच सत्तेमध्ये आहे म्हणे मोर्चा काढणार नाही असं नाही आहे आम्ही मोर्चाही काढतो त्या निषेधही केलं आम्ही की संविधान ज्या कारण तोडल्यानंतर काय लोकांना उद्रेक केला ते आम्हाला कबूल आहे उद्रेक केला तुम्ही आमच्यावरती कायदेशीर कारवाई करा आणि आम्हाला कोर्टात हजर करा आम्ही जामीन घेऊया का गुन्हा केला आम्ही मग संविधान ज्यांनी तोडलं फक्त त्या ठिकाणी आम्हीच लोक उतरायचं का म्हणजे बाबासाहेब आमचे संविधानही आमचा मग तोडलं म्हणून किती लोक त्यावर सामील झाले ना BJP सामील झालं ना काँग्रेस नाही ना जनता पार्टी नाही कुठलीच पार्टी नाही समाजवादी पार्टी नाही कोणी नाही फक्त आमचे RPIचेच लोक आणि आमचे दलित कार्यकर्ते हे उतरले की संविधान का तोडलं म्हणून संविधान सगळ्या भारताचं आहे मग प्रत्येक लोकांनी जाऊन ते निषेध करायला पाहिजे होता असं का केलेलं नाही आहे तसंच ज्या ठिकाणी पोलिसांनी मारहाण केली सिस्टम काय असते पोरांनी दंगल केली तर आपण CCTV कॅमेरे घेतो चौकशी करतो त्याला अटक करतो कोम्बिंग ऑपरेशन करा गरज काय या ठिकाणी छत्तीसगडला आहे का नक्षलवादी नाही त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करणं घरात घुसून बायांना मारणं पोरांना मारणं इतकं मारलं की तो मेलाच पाहिजे किती खतरनाक आहे हे बरोबर नाही सगळं हे पहिले तेच म्हटलं आम्ही सत्तेमध्ये असलो आम्ही गांडूने म्हणलो आम्ही त्याला दाखवून देऊ सत्तेमध्ये काय ते आम्ही सत्तेमध्ये आहो म्हणून मोर्चा काढत असं नाही मोर्चा काय काढला आम्ही सत्य असूनमध्ये आम्ही आम्हाला वाटलं सत्तेमध्ये आहे मोर्चा काढू नाही काढलं नसतं आम्ही पण आम्हाला माहीत आहे की आम्ही मोर्चा काढू शकतो कुठलाही आणि मागणी आमची अशी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे त्यांच्या CBIवर चौकशी करा त्यांना डिस्चार्ज करा म्हणजे सस्पेंड आहे डिस्चार्ज म्हणजे त्यांना खाते काढून टाका आणि काढून त्यांना त्यांच्या कारवाई करा 302 आणि दंगल घडवलं का की त्या ठिकाणी आमच्या लोकांनी कम तोडफोड केली पण पोलिसांनी जास्त तोडफोड केली आहे पण चौकशी करून त्या पोलिसावर त्या पोलीस लोकांवरसुद्धा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात यावा जमाबंदी करण्यात यावा अशी माझी मागणी आहे